देवी
राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम। हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित। हे देवा पै मागत चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा संग हरिदासाचा सदा संग पंढरीचा सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा। जन्म होता भलते जाती परी न चुको हरी भक्ती, परी न चुको हरी भक्ती, परी न चुको हरी भक्ती। वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा। नामा मने कमळापती हेची द्यावे पुढता पुढती, द्यावे पुढता
हरी हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत ओ हेची देवा पै मागत 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 देवा पै मागत हेची देवा पै मागत ओ हेची देवा पै मागत हेची देवा पै हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित
सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासाचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग
हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण भक्ताचे या, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया. ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा ह्या दह्याला. करुणा करा या दह्याला. करुणा करा हा दह्याला. तुमचा दूर बांधलो, पावन झालो चराचरी. करुणा कराया दयाळा, दयाळा. करुणा करा या दयाळा. तुमचा अनुग्रह साधलो, पावन झालो मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा उभेरू. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, संत श्री सखाराम बाबा, आदिशक्ती मुक्ताई साहेब, गुरुवर्य संत श्री वासुदेवजी महाराज आणि गुरुवर्य श्रीराम महाराजांच्या आशीर्वादाने मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण तथा संकीर्तन सोहळा आणि या उत्सवामधील काल्याच्या पूर्वसंध्येची म्हणजे जागराची सेवा माझ्या वाट्याला आदरणीय श्री भानुदासजी महाराजांच्या आज्ञेनं श्री जगदीश भाऊंनी या ठिकाणी फोन केला आणि त्या अनुषंगानं हे सेवेचं निमंत्रण मिळालं. बरेच वर्षानंतर सेवेचा हा योग आहे. या अगोदर या ठिकाणी एकदा सेवेला आलो होतो. त्यानंतर बरेच दिवसानंतर सेवेची संधी माझ्या वाट्याला प्राप्त झाली. चिंतन सेवेकरता समोर निवडलेला अभंग भगवान पांडुरंगाचे लाडके प्रेम भांडारी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंगाजवळ आपल्या अंतःकरणामधली मागणी व्यक्त करणारा हा अभंग आहे. विठ्ठल ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये पारायण सोहळा संपन्न झाला, गुरुबंधू श्री अमोल महाराज, प्रशांत महाराज, दोन्ही बाजूला 2 मृदंगाचार्य, अनंता महाराज, विशाल महाराज, चोपदार माऊली, विनेकरी बाबा आणि पाठीमागे उभे असलेली सर्व टाळकरी मंडळी, गायनाचार्य महाराज मंडळी, स्वतः आदरणीय श्री भानुदासजी बाबा उभे आहेत. खर तर बाबांचं जीवन संप्रदायासाठी समर्पित आहे. मौली प्रेमळ गोड स्वभाव, त्यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. बाबांचा स्वभाव आहे हसा खेळा पण शिस्त पाळा. संप्रदायाचे तत्व नियम सांभाळले गेले पाहिजे, अट्टहास आहे त्यांचा. आणि म्हणून स्वतः ते समोर न बसता टाळ घेऊन पाठीमागे उभे आहेत. आणि मग एवढी भरभक्कम पाठ राखत असताना घाबरायचं काही काम? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. त्याचप्रमाणे आदरणीय श्री रामेश्वरजी महाराज आहेत, जगदीशजी महाराज, विनोद महाराज आणि ही सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, गावातले असतील, बाहेर गावचे असतील आणि उपस्थित सर्व श्रोतेजन, ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, भक्तिमती माता भगिनी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, स्वरांजली आणि सर्वांच्या साक्षीनं ही सेवा आपल्याला भगवंताच्या तथा संतांच्या चरणी अर्पण करायची आहे. अभंग आपण डोळ्यासमोर निवडला, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा. वास्तविक आजचा 7वा दिवस आहे आणि संप्रदायाच्या अलिखित नियमानुसार 7व्या दिवशी भगवंताकडं मागणी मागावी असा नियम आहे. पण प्रश्न निर्माण होतो, महाराज भगवान परमात्मा न मागता सुद्धा भरपूर काही देतो, काय कमी केलं माऊली देवानं आपल्याला? खरं विचार करून पहा. महाराज म्हणतात, जेणे हा जीव दिला दान किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन,
पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. काय काय दिलं देवानं? इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, मुख दिलं. भगवंतानं एवढं सुंदर नर शरीर दिलं. आपण मागितलं होतं का देवाकडं? न मागता दिलं माऊली देवानं. मग देव जर न मागता देत असेल तर पुन्हा देवाकडं हात पसरणं म्हणजे न मागता देणाऱ्या देवाचा अपमानच करणं आहे. त्या देवाला मागणारा माणूस आवडत नाही माऊली. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. पण आपला स्वभाव आहे मागतल्याशिवाय आपल्याला जमतच नाही. सारखा हात पसरणं आपला स्वभाव आहे. पण ऐका, तुकोबाराय म्हणतात, ज्या देवानं सुंदर 2 हात दिले ते कर्तृत्व करण्यासाठी दिले. तुमच्या मनगटात ताकद दिली ते भीक मागायसाठी नाही दिली माऊली, काम करण्यासाठी दिली. तुकोबाराय म्हणतात, जो दुसऱ्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे. हात पसरी जीने भीक द्याचे, हात पसरी जीने गजाचे हात पसरी देने, गजाचे हात पसरी देने. हो तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेवणे, हात पसरी जीने भीक द्याचे, हात पसरी जीने भीक द्याचे. तुका मन करी ब्रह्मांड ठेवणे, हात पसरी देने गजाचे, हात पसरी देने गजाचे. महाराज म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिने लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे आणि उपेक्षिजे सर्वथा. तो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. म्हणून देवाचे किती मोठे उपकार आहेत माऊली. जरा बारीक विचार जर केला ना तर डोकं चालवून पहा. जर देवानं तुम्हाला आम्हाला हातच दिले नसते कसं जीवन जगलो असतो आपण. पहा बरं, टाळ वाजवायचं म्हटलं तरी हाताचं काम आहे, मृदंग वाजवायचा म्हटलं तरी हाताचंच काम आहे. शेतीचं कोणतंही काम करून दाखवा, हाताशिवाय जमणार नाही. गाडी चालवायची म्हटली तरी हाताचं काम आहे. आपण मोबाईलवर वगैरे असे व्हिडिओ पाहतो माऊली की भगवंताची लीला अशी असते की देवानं त्या एखाद्या माणसाला 2 हातच दिलेले नसतात. कसा जीवन जगते तो. सारे काम पायानं करा लागतात. आंघोळ करायची असली तरी पायानं, नाही तर दुसऱ्याच्या भरोशावर. म्हणून हात दिले देवानं, फार मोठे उपकार केले माऊली. पण ते काम करण्यासाठी दिले, कर्तृत्व गाजवण्यासाठी दिले, दुसऱ्या समोर हात पसरण्यासाठी नाही दिले. मग तरी सुद्धा जर देवासमोर मागितल्या जात असेल तर तुकोबाराया त्याचं उत्तर देतात की प्रपंचातलं संसारातलं देवासमोर काही मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. कारण आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे माऊली, काही मागणं
तज्ञ आणि जिज्ञासू मंडळी आहात. तुकोबा म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित. शब्द पहा कसे आहेत. महाराज म्हणतात काही मागणे अनुचित आहे, म्हणजे नक्की काही मागणे हे उचित असलं पाहिजे. मग तुकोबांनी तेच सांगितलं, अनुचित मागू नका, पण उचित मागितल्याशिवाय. म्हणून करोनी उचित आणि प्रेम घाली आलो दान मागायास थोर करोनिया आस. मग ते वाडवडिलांची परंपरा सांगितली तुकोबारायांनी. पहिल्या जन्मामध्ये ते नृसिंह अवतारामध्ये प्रल्हाद झालेले आहे. हिरण्यकश्यपूला मारलं. नृसिंह भगवान भक्त प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा काहीतरी माग. त्यावेळेला प्रल्हादानं एकच मागणं मागितलं, देवा माझ्या वडिलांना सद्गती प्राप्त होऊ द्या. भगवंतानं सांगितलं, प्रल्हादा अरे तुझ्यासारखा चांगला पोरगा ज्या बापाच्या पोटी जन्माला आला त्याला वेगळ्या सद्गतीची मागणी करायची गरज नाही, कारण दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मग पुन्हा विनंती करतात प्रल्हादाला, काहीतरी माग. त्यावेळेला प्रल्हादानं एकच मागितलं, देवा याच्या पुढे काही मागायची इच्छा शिल्लक राहू देऊ नका. काही अंतःकरणात वासना अपेक्षा आकांक्षा उरू देऊ नका, एवढंच मागणं द्या. मग प्रल्हादापासूनची परंपरा आहे, काही मागायचं नाही देवाकडं. तेच प्रल्हादजी अंगद झाले, तेच अंगद उद्धव झाले, आणि तेच उद्धवजी नामदेव महाराज झाले. कारण संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. डोळ झाकून पाठी मागे उभी ती जणी. एका युगाची परंपरा नाही, 4 युगाची परंपरा आहे. संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. जनाबाई सुद्धा एका अवतारातल्या नाही. जेव्हा प्रल्हादजीचा अवतार झाला तेव्हा पद्मिनी नावाची दासी होती. तेच प्रल्हादजी अंगद झाले तेव्हा ती पद्मिनी मंथरा झाली. आणि जेव्हा उद्धवजीचा अवतार होतो तेव्हा तीच मंथरा कुब्जा नावाची दासी झाली. म्हणजे पद्मिनी, मंथरा, कुब्जा आणि तीच या युगामध्ये जनाबाई झाली. म्हणून 4 युगाची परंपरा आहे. तेव्हा नामदेव महाराज भगवान पांडुरंगाचे लाडके भक्त आहेत. ऐसा भगत मैंने कबू नहीं पाया, नाम देवने दूध पिलाया. संत नामदेव महाराजांसारखा लढीवाड भगवंताचे प्रेम भांडारी आणि भगवंतासोबत सुद्धा नाचावं, खेळावं, क्रीडा करावी, बोलावं, बागडावं असं थोर व्यक्तिमत्व संप्रदायामध्ये एक सगळ्या संतांमध्ये वरिष्ठ नामदेव महाराज. आणि नेहमी करता पांडुरंगाच्या सानिध्यात आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये जे भाग्य कोणालाच प्राप्त झालं नाही ते नामदेव महाराजांना प्राप्त झालं.
मुक्ताबाईंनी कबूल केलेला आहे, अखंड जयाला देवाचा शेजार. खराय बरं बुवाजी. माणसं काही काही असे महाभाग सापडतात आपल्याला की जे उभ्या आयुष्यात पंढरपूरला एकदाही गेलेले नाही. शेवटी गावातले लोक आग्रह करतात, बुडेबा अरे एसटी फुकट आहे ना, मरता मरता एकदा जाऊन तर या. तरी जात नाहीत. देवाच्या घरी जातील पण पंढरपूरला माणसं जात. पण मग न जाणाऱ्या माणसापैकी नामदेव महाराज नित्य देवाच्या सानिध्यात आहेत. भाग्यवान नाहीत काय की जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. संसारी झालो त्याचा दास. जन्मनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी जन्मोजन्मी बहु पुण्य केले. जन्मोजन्मी बहु पुण्य केले. जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी. बहु पुण्य केले जन्मोजन्मी. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. अनेक जन्मच्या जन्म संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, आम्ही जीवनात पुण्यच करत आलो आणि त्याचा परिणाम भगवान पांडुरंगाचं नित्य सानिध्य आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त होतंय. मग ते पांडुरंग परमात्मा नामदेवरायांवर प्रसन्न आहेत. नामदेवा काय मागायचंय ते मागा, प्रसन्न आहे मी तुमच्यावर. तेव्हा संत शिरोमणी नामदेव महाराज देवाला मागणी मागतात, प्रभू दुसरं काही नको, तुमच्या चरणाची सेवा घडू द्या. अभंगाचं पहिलं चरण. हे देवा पै मागत. हे देवा पै मागत. हे देवा पै मागत. हे देवा पै मागत.
महाराज भगवंताकडं मागणी मागतात. प्रभू, तुम्ही म्हणताय म्हणून मागतो बरं, नाही तर मागणे हे संतांच्या कोष्टकात बसत नाही. ते कधी मागत नाही. माणसाची हाव कधीच संपत नाही. इथं चकारात्मक शब्द वापरला, हेची, म्हणजे फक्त एवढंच द्या, हेच द्या, बाकी जीवनात दुसरं काही नको. असं माणसाला जर विचारलं काय पाहिजे, माणसाची यादी कधी संपेल का हो? ज्ञानोबाराय म्हणतात, माणसाला किती द्या, माणसाचं मन कधीच भरत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, तैसी तृष्णा वाढीनलिया, मग मेरूही हाता आलिया, तरी एक म्हणे एखादिया, दारुणा ओढगो. नामदेव महाराज म्हणतात, सोन्याचा मेरू पर्वत जरी दिला, मेरू पर्वत, तरी माणसाचं मन कधी भरत नाही. अजून थोडस मिळालं तर बरं होईल. मनाची हाव कधी संपत नाही मौली. नारद महर्षी एकदा रस्त्यानं चालले होते, नारदजी, आणि नारदानं पाहिलं एका झाडाखाली पोत टाकलेलं आणि एक भिकारी भीक मागत बसलेला आहे. तो भिकारी येणारा जाणाऱ्यांकडे मागणी मागत होता की आंधळ्याला हो पांगळ्याला, एक दोन पैसा धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला, एक दोन पैसा काका द्या हो धर्माला. येणारा जाणाऱ्यांकडे मागत होता. नारदाला दया आली. नारदानं एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं, भिकारी बुवा, भीक मागत बसू नका, चिठ्ठी घेऊन कुबेराकडे जा. कुबेराला चिठ्ठी दाखवा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं धन दिल्या जाईल. भिकारी कुबेराकडे गेला. कुबेरानं चिठ्ठी पाहिली, नारदाची चिठ्ठी होती. सांगितलं आपल्या सेवकांना, या भिकाऱ्याचा कटोरा भरून धन द्या. किती टाकलं कुबेराच्या सेवकानं त्या कटोऱ्यात, पण भिकाऱ्याचा कटोरा काही भरला नाही. शेवटी परत आला भिकारी. काही दिवसानंतर नारदाला वाटलं भिकारी आता श्रीमंत झाला असेल, भीक मागायचं काम नाही. पण पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पाहिलं, तेच झाड, तेच सावली, तेच पोत, आणि भिकारा समोर कटोरा घेऊन भीक मागणं चालूच आहे. नारदानं विचारलं, का रे, तुला चिठ्ठी दिली होती ना? म्हणे हो. गेला नव्हता का कुबेराकडं? म्हणे गेलो होतो. त्यांनी धन दिलं नाही का कटोऱ्यात? भिकाऱ्यानं सांगितलं, किती धन टाकलं पण कटोरा नाही भरला. नारदानं डोकं खाजवलं, म्हणे कुबेराच्या धनानं कटोरा भरला नाही, असं आहे तरी काय या कटोऱ्यात? मग नारदानं त्या भिकाऱ्याचा कटोरा हाती घेऊन पाहिला, उलटा करून पाहिला. आपल्या ग्रामीण भाषेत त्याले पालथा करणं म्हणतात, किंवा आणखीन एक गावरान शब्द आहे उबळा. आणखीन लय शब्द आहेत, पण तिकडे जायचं नाही आपल्याला. उलटा करून पाहिला, मग लक्षात आलं नारदाच्या, तो काही साधा सुधा कटोरा नव्हता. जन्मरचं, स्टीलचं, प्लास्टिकचं भांड नव्हतं. ते एका मेलेल्या माणसाची कवटी होती. आणि मग नारदानं विचार केला की मेलेल्या माणसाची कवटी जर कानच भरत नाही, तर जिवंत माणसाचं टकुर कशानं भरायचं?
म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर भाषा बदलते. आता माऊली मराठवाड्याचे आहेत, तिकडं काही वेगळा शब्द असेल, पण आपण शक्यतो अकोला बुलढाणा भाग एकच आहे ना. लहान लेकराले जे कमरेला कापड नेसवतात त्याला काय म्हणतात सांगा ना पटकन? लंगोटा. नाही तर त्याला गावरान शब्द आहे बावत म्हणतात, नाही तर गलूत म्हणतात. तुम्ही नेसवत ना का कोणी, मलाच माहित आहे सगळं. आता पुढचा प्रश्न आहे, खरं सांगा, जे लहान लेकराला बावत नाही तर गलोत नेसवतात त्याला किती खिशे असतात बरं? हा नाही हो, 2 तर खिशे असतील. एका खिशात चुन्याची पुडी, दुसऱ्या खिशात, अरे त्याला खिशाचं कामच नाही. बर मग सुरुवातीला जे कपडे नेसवतात त्याला खिसा नाही, आणि माणूस मेल्यावर संग जे कपडे देतात त्याला किती खिशे असतात? त्यालाही खिसा नसते. त्यालाही खिशाचं काम नाही. माऊली देवाची फार लीला अगाध आहे. देव येतानाही काही आणू देत नाही, संग नेतानाही नेऊ देत नाही. नेताना जर नेता आलं असतं तर लोकांनी अगोदरच गाठोडे बांधूनच तयार ठेवले असते. पण फार गोड लीला आहे देवाची. कोण्या संतांचं प्रमाण नाही बरं. पण येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या मानसा. चाहे लाख कमा लो, सोना चांदी हीरे मोती, लेकिन एक बात कान खोलकर सुन लो, कफन को जेब नहीं होती. तू लाख कमाले हीरे मोती, जेब कफन में नहीं है होती, जेब कफन में नहीं है होती। लाख कमाले हीरे मोती, जेब कफन में नहीं होती, जेब कफन में नहीं होती। अनेक प्रमाण आहेत साधू संतांचे. राजा मर गए, रंक मर गए, वो भी मर गए जो मुल्कों के वाली थे, और सिकंदर बादशाह जब गए तो दोनों हाथ खाली थे. म्हणून नेता येत नाही सोबत काही. आयुष्य निघून जाते, सुरुवातीलाही खिसा नाही, शेवटी खिसा नाही, आयुष्य संपून जाईल, पण माणसाचा खिसा काही भरत. ही हाव आहे माणसाची, हाव. म्हणून आशा बहु दारून पाठीमाग लावून दिली देवानं. माणसाची आशा कधी संपत नाही. माणूस संपून जाईल, आशा नाही संपत. म्हणून आशा ही परमम दुःखम म्हटलेलं आहे. पण भगवान पांडुरंगाविषयी नामदेव महाराज एकच मागणी मागतात, देवा जीवनात बाकी काहीच नको. जे धन नाशिवंत आहे त्या धनाचं मागून करावं तरी काय, कारण परमार्थ महाधन अन जोडी देवाचे चरण. कारण जे धन कमावतो आपण ते आयुष्यात दुपारच्या कामाचं आहे, पण संध्याकाळी त्यातलं काही उपयोगाला येऊ शकत नाही. संध्याकाळी कामात पडल ते परमार्थ रूपी महाधन संतांनी आपल्या जीवनात कमावलेलं आहे. नामदेव महाराज भगवंताला म्हणतात, देवा दुसरं काही नको, बस एवढंच द्या, हेच द्या की चरण सेवा अखंडित. आणि त्या चरणाची सेवा करण्याकरता संत शिरोमणी नामदेव महाराज पुन्हा पुन्हा अवतार घेतात. नामदेवरायाच्या रूपानं अवताराला आल्यावर चरण सेवा पूर्ण झाली नाही, मन भरलं नाही, म्हणून तुकोबारायाच्या रूपानं नामदेव महाराजच अवताराला आले.
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आणि त्या तुकोबारायाच्या जन्मात सुद्धा अवतारात सुद्धा सेवाच केली, पण तरी मन भरलं नाही माऊली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मी पुन्हा जन्म घेईन पण तुझ्या चरणाची सेवाच करीन. घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, येईन मी जन्म यादसाठी देवा, येईन मी जन्म यादसाठी देवा. तुझी चरण तुझी चरण सारावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण देवा, तुझी चरण देवा सारावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. महाराज म्हणतात, या जन्मात तर मी सेवा केलीच, पण घेईन मी जन्म यादसाठी देवा. कशासाठी तुकोबाराया? तुझी चरण सेवा साधावया. काय विशेष आहे माऊली भगवंताच्या चरण सेवेमध्ये? राम कथेमध्ये फार गोड चरित्र आलंय माऊली, अप्रतिम. ते म्हणजे केवट प्रसंग. तसं नावाच्या पुढे भागवताचार्य टाकलंय, पण राम कथेमध्ये फार गोड चरित्र आलंय. त्रिवेणी संगम भगवंताला पार करायचा आहे, म्हणजे गंगा मैया ओलांडून पलीकडे जायचंय देवाला. पण गंगेच्या पाण्याचा वेग फार आहे, पण भगवंताला पलीकडे जाता येत नाही. देवानं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अरे बाबा नाव मिळते का कुठं पहा बरं. म्हणून लक्ष्मणजी आले आणि पाहिलं तर एक केवट झाडाच्या खोडाला नाव बांधून आणि निवांत टेकून बसलेला आहे. लक्ष्मणानं विचारलं, केवट भैया नैया चलाओगे, जाना है गंगा पार. केवटानं सांगितलं, जायचंय तर बिनधास्त जा. केवट म्हणतो, मला तुमच्या देवाचं वर्म माहित आहे. भगवान प्रभू रामचंद्राला दुसऱ्याला तारता येते, पण स्वतःला तरता येत नाही. देवाला पोहताच येत नाही म्हणे. लक्ष्मणजी म्हणतात, मी लहानपणापासून दादाच्या सोबत आहो, पण माझ्या दादाला पोहता येत नाही हे मलाही अजून माहित नाही, याला कसं माहिती. शेवटी लक्ष्मण शेषाचे अवतार आहे, गरम स्वभाव आहे. आणि केवटाचं लक्ष्मणाचं पहिल्या जन्मातलं वैर होतं. लक्ष्मणानं बाण काढला आणि धाक दाखवला, देतो का नाही नाव, नाही तर एका बाणात मारूनच टाकीन. केवट जागेचा हालतही नाही, उठत नाही. केवट म्हणे, मारता काय? बिनधास्त मारा, 6 फायदे आहेत म्हणे माझे 6. लक्ष्मणजी म्हणतात, आपण याला धाक दाखवून राहिलो की मी मारून टाकीन तुला, आणि हा म्हणते 6 फायदे आहेत. काय काय फायदे आहेत रे? केवटानं सांगितलं, पहिला फायदा आहे गंगेच्या काठावर मरण. कोणाच्या भाग्यात आहे माऊली? माणसं मरायसाठी आयुष्यभर इकडे जीवन जगतात आणि शेवटी काशीला जातात. कारण काशीमध्ये मरण आलं गंगामय्याच्या तीरावर, आणि मनकर्णिका घाटावर जर अंत्यविधी झाला तर माणसाला मोक्ष मिळतो. ज्ञानोबाराय बोलतात, मोक्ष देऊनी उदार
काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर तिये गावी. शुचित्वे शुची गंगा होय, आणि पापतापही जाय, परी तेथ आहे बुडणे एक. गंगेच्या काठावर मरण यायला भाग्य लागते माऊली. एक म्हातारा 8 वर्ष काशीत राहिला, 8 वर्ष. कासाठी? फक्त मरण काशीत आलं पाहिजे म्हणून. मग त्याला वाटलं एवढी ठणठणीत तब्येत आहे आपली, एवढ्या लवकर काय मरतो आपण. आला गावाकडं, आणि इकडे गावाकडं महाराष्ट्रात आल्यावर त्यानं पाहिलं, म्हणे शिंदे सरकारची योजना आहे, एसटी तर फुकट आहे. जो म्हातारा इकडच्या तिकडे हिंडत बसला, या सोयऱ्याच्या घरी, त्या नातेवाईकाच्या घरी, त्या पाहुण्याची भेट घे, त्या पाहुण्याकडे पाहुणचार घे. हिंडता हिंडता आणि स्वतःच्या गावात येण्यासाठी एसटीत बसला, आणि अकोल्यावरून वेळ्याच्या फाट्यावर उतरत असताना म्हाताऱ्याचाच पाय त्याच्याच धोतरात अटकला, आणि एसटीतून उतरता उतरता रोडवर डोका आपटलं, तिथंच मेला. म्हणजे इच्छा होती मरायची गंगेच्या काठावर, पण मरण आलं वेळ्याच्या फाट्यावर. म्हणजे माणसाच्या जीवनात गंगा मैयाच्या तीरावर मरण यायला भाग्य लागतं. काय वर्णन आहे माऊ. श्री गंगाजी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है गर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. गंगा मैयाच्या तीरावर मरण यायला भाग्य लागतं. केवटानं सांगितलं, लक्ष्मणजी तुम्ही जर मला मारलं ना, माझा पहिला फायदा आहे गंगेच्या तीरावर मरण. दुसरा फायदा आहे देवाच्या भावाच्या हातून मरण. तिसरा फायदा आहे मी मेल्यावर माझ्या अंत्ययात्रेत जगाच्या मालकाला हजर राहावं लागेल. चौथा फायदा, मी मेल्यावर माझी बायकोन मुलं रडतील, जगाच्या मालकाला त्यांचे अश्रू पुसावे लागतील. पाचवा फायदा, मी मेल्यावर माझ्या बायकोन मुलांची काळजी भगवंताला करावी लागेल. आणि सहावा फायदा आहे, मी मेल्यावर माझं वर्ष श्राद्ध होईपर्यंत देवाला इथंच बसून राहावं लागेल. लक्ष्मणजी म्हणतात, फक्त नाव मागतली, यानं वर्ष श्राद्धाचाही हिशोब केला. शेवटी प्रभू आले. केवटा, अरे नाव पाहिजे, पलीकडे जायचंय. केवट म्हणतो, मस्त आहे देवा तुमचं दोघा भावाचं. एक भाऊ धाक दाखवते, दुसरा लाडी गोडी लावते. चांगला आहे दोघा भावाचा. पण केवटानं सांगितलं, एक अट आहे देवा. मी ऐकलंय तुमच्या पायाचे रजक्कन, चरणाची धूळ लागली की दगडाची काय होते, बाई होते. मग दगडाची जर बाई होते, माझी नाव तर लाकडाची आहे, लाकडाची बाई व्हायला वेळ लागेल काय? अन घरची एक, अन ही एक, एकीनच तर साळ्या बरगड्या उघड्या पाडल्या. दोन दोन कशा वागू? पुन्हा काही बागायती शेती नाही, काही म्हशीचा धंदा नाही दुधाचा, काही कांदा नाही,
हरभरा नाही, दुसरं काहीच नाही, नावेवर पोट आहे. भगवंतानं म्हटलं मग याच्यावर उपाय काय? केवटानं सांगितलं, प्रभू मला तुमचे फक्त पाय धुऊ द्या, मोही पद्म पखार न करेहू. तेव्हा देव म्हटला, ठीक आहे बाबा, आता अडला नारायण, जायचंय पलीकडं, धुई पाय. पाय धुवायची परवानगी मिळाल्याबरोबर केवट धावतच निघाला घराकडं. देवानं विचारलं, अरे कुठं चाललास? केवटानं सांगितलं, देवा लिहिता वाचता येत नाही, शाळेत गेलो नाही, पण एवढं कळतंय मला, कोणताही धार्मिक विधी पूजा करायची असेल तर धर्मपत्नीला सोबत आणावं लागतं, म्हणून तिला घेऊन येतो म्हणे. घरून बायकोला सोबत घेऊन आला, पण लाकडाचं काठवट आणलं सोबत. त्याचे 3 कारण. धातूचा स्पर्श देवाच्या पायाला होऊ नये, देव वनवासी वेशात आहे. दुसरं कारण, पावसाचं पाणी नावेत साचतं, तेव्हा नावेतलं पाणी बाहेर काढण्यासाठी या काठवटाचाच वापर केला जातो. मग ते लाकडाचं काठवट म्हणल, संकट आलं की मला सोबत नेतात, आज आनंदाची वेळ आहे तर मला घरी ठेवता. तिसरं कारण, तांब्याचा आणि पितळेचा कोपर घासून ठेवला तर त्याच्यात प्रभूच्या पायाचे रजक्कन अडकून बसणार नाही. पण लाकडाच्या कोपराला अशा किरा असतात, भेगा, आणि देवाच्या पायाचे रजक्कन त्यात अडकून बसले की देव निघून गेल्यावरही अनेक दिवस तो चरण रजाचा प्रसाद आपल्याला ग्रहण करायला मिळेल, म्हणून लाकडाचा कोपर आणला. आणि देवाचे पाय धुवायला सुरुवात केली. केवट म्हणतो, प्रभू कि दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवन सवर जाएंगे, राम चरणों की प्रभु चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, राम चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु. पाय धुवायला लागला केवळ. एका पायावर पाणी टाकलं, देव एका पायावर उभे आहेत. आता खरं सांगा, माणूस एका पायावर जास्त वेळ उभा राहू शकतो काय? देव म्हणतात, केवटा अरे पडायची भीती वाटते रे बाबा. केवट म्हणतो, देवा बडीला पाताळात घातलं तेव्हा किती पाय वर उचलला होता, आणि आता थोडासा वर उचलला तर पडायची भीती आहे म्हणता. चेष्टा करता का गरीबाची? तेव्हा केवटानं सांगितलं, पडायची भीती आहे म्हणता, माझ्या डोक्यावर हात ठेवा. आशीर्वाद देण्याच्या निमित्तानं केवटानं भक्तीच्या जोरावर जगाच्या बापाला सुद्धा वाकवलं. पाय धुतले देवाचे. देव म्हणतात, आता बसू का नावेत? केवट म्हटला, काय देवा, पायाची माती नावेला लागू नये म्हणून पाय धुतले, आणि आता ओले पाय जर खाली ठेवले पुन्हा जास्त माती नाही का लागणार? मग म्हणे आता काय करायचं? केवटानं सांगितलं, प्रभू या लाकडाच्या काठवटापासून तर नावेपर्यंत मी असा आडवा झोपतो, माझ्या अंगावर पाय द्या मग नावेत बसा. देव म्हटले, नाही रे, तुझ्या अंगावर पाय देणं बरं नाही वाटणार. पण केवटानं सांगितलं, प्रभू माझ्या वंशामध्ये, माझ्या घराण्यामध्ये असा कोणाला अभिमान होऊ नये की आमचे वंशज एवढे भाग्यवान होते, त्यांनी देवाचे सुद्धा पाय धुतले, म्हणून असा अहंकार कोणाला होऊ नये, म्हणून त्या अभिमानावर पाय द्या आणि मग नावेत बसा. म्हणून भगवान परमात्म्याच्या पायामध्ये, चरण सेवेमध्ये जे सुख आहे माऊली, ते कशातच नाही.
कोणत्या पायाची सेवा केली? केवटानं केली. रामकथेमध्ये तेच पाय धुण्याची सेवा शबरी मातेनं केली. शबरी मातेच्या घरी भगवान प्रभू रामचंद्र आले की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सोनियाचा दिनू आजी अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. शबरी मातेचं भाग्य उदयाला आलं आणि जगाचे चालक मालक भगवान परमात्मा शबरी मातेच्या कुटियामध्ये आले. काय गोड जीवन आहे माऊली शबरीचं. की आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. वाट पाहिली शबरी आणि तो भाग्याचा सोन्याचा दिवस उजाडला. प्रभू शबरीच्या कुटियामध्ये आले. बसायला आसन दिलं. शबरीला पाय धुवायचे देवाचे म्हणून दोन्ही हात समोर केले. देवाच्या लक्षात आलं शबरी जवळ पात्र नाही. पात्र नाही शबरी जवळ, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता मात्र जरूर आहे. म्हणून देवानं शबरीच्या दोन्ही पायावर अंगठे सरकवले हातावर आणि शबरीनं आपलं डोकं टेकवलं आणि डोळ्यातील अश्रूंनी अभिषेक भगवंताच्या चरण कमलांना केला. पाणी परात को हात न लेवे नैनन के जल से पग धोए. कोणत्या पायांना अभिषेक आहे माऊली? ज्या पायातून ज्या चरणातून ज्या चरणाच्या अंगठ्यामधून उगम गंगामयाचा आहे. कि जिस चरण नसे निकली सुरसरी शंकर जटा समाई जटा शंकरी नाम परो है कलिमल तारन आई. भज मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई. भगवान परमात्म्याच्या चरण सेवेमध्ये जो आनंद आहे जे सुख आहे ते शब्दात वर्णन करता येत नाही माऊली. काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा. आणि म्हणून संत नामदेव महाराज भगवान पांडुरंगाकडे मागणी मागतात. देवा मला अखंडितपणे फक्त आणि फक्त तुमच्या चरणाची सेवा घडू द्या. चरण सेवा अखंडित. आणि भगवंताची अखंडित चरण सेवा घडण्याकरता नामदेव महाराज म्हणतात मला दुसरीकडे कुठं वास्तव्य देऊ नका. तुमच्या धामामध्ये भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये वास्तव्य असू द्या. अभंगाचं दुसरं चरण. वासुदेवा पंढरी
खरंच आहे बरं, ज्या भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आपण परमार्थाची वाटचाल करतोय, त्यांना कितीही विसरण्याचा प्रयत्न करा, पर तुझे भूलना तो चाहा विसरणं शक्य नाही मग. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा तुमच्या चरणाची सेवा घडावी म्हणून दुसरीकडे मला जन्म देऊ नका, तुमच्या चरणाजवळ वास द्यावा. पंढरीचा वास म्हणजे वास्तव्य बरं, दुर्गंध या अर्थानं वास शब्दाचा अर्थ नाही. तसा गुरुवर्य वक्ते बाबा म्हणतच, आषाढी वारीला गेलं की पावसाळ्याचे दिवस असतात आणि पंढरपुरात गर्दीच गर्दी होते, तेव्हा त्या वेळेला पंढरपूरचा वास शक्यच नाही घेणं. नको पंढरीचा वास. पण वास म्हणजे वास्तव्य. विचार करून पहा मायबाप, खरंच विचार करा, जर देवानं आपल्याला महाराष्ट्र सोडून, भारत भूमी सोडून आणि आपला अकोला बुलढाणा जिल्हा सोडून जर इतर प्रांतात जन्म दिला असता, कुठेही जगाच्या पाठीवर, इराणमध्ये, अमेरिकेत आणि जपानमध्ये, आपल्याला सद्गुरू गजानन बाबाचं दर्शन झालं असतं का? आपल्याला पांडुरंगाचं दर्शन झालं असतं का? आपल्याला सखाराम बाबा डोळ्यानंही दिसले नसते हो. म्हणून देवाची कृपा आहे माऊली. भगवंताकडे एकच प्रार्थना करू, देवा पुढचाही जन्म देशील आम्हाला तर याच पवित्र भूमीमध्ये, या मातीमध्ये दे, की जेणेकरून आईसाहेब मुक्ताईंची, सद्गुरु सखाराम बाबा, गुरुवर्य श्रीराम महाराज आदी करून साधू संतांची सेवा आम्हाला घडावी. कारण या सेवेसारखा, या भक्तीसारखा आनंद नाही माऊली. तुम्ही महाराष्ट्र सोडून कोणत्याही प्रांतात जा, हा कीर्तनाचा आनंद आहे का? हा टाळाचा आवाज आहे का? हा मृदंगाचा स्वर नाही माऊली, काहीच नाही. म्हणून तिथं जन्म घेणं म्हणजे एक प्रकारचं पापच आहे देवा. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. म्हणून नामदेव महाराजांनी सुद्धा देवाला प्रार्थना केली, देवा दुसरीकडं वास्तव्य देऊ नको, वास द्यावा पंढरीचा आणि सदा संग हरिदासांचा. कारण जीवनाचं खरं महत्व, खरा अर्थ संताच्या संगतीशिवाय कळत नाही मायबाप. माझ्या आवडीचं आणि गोड उदाहरण मी बरेच वेळा सांगतो कीर्तनामध्ये. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आलेला रेडा सुद्धा देव बनतो माऊली. रेडा आळंदी पासून आळेफाटा नावाचं गाव आहे, आणि त्या आळेफाटा गावाच्या पूर्वेला एक समाधी आहे. ते म्हणजे ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, ज्याच्या मुखातून वेद वदवून घेतले, ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्याच्यावर कृपा केली, त्या रेड्याची समाधी आहे. खर तर आपल्या वऱ्हाडी भाषेत आपण रेडा सुद्धा म्हणत नाही. काय म्हणतात आपल्याकडे? समजलं तुम्हाला? भाषा आहे आपली, ती फार गोड आहे माऊली, वऱ्हाडी भाषा. पण आता गावाकडचे लोक जर आपण तिथं घेऊन गेलो तर तिथं एकिऱ्या भाषेत रेडा सुद्धा म्हणता येत नाही. कारण जगात एकच रेडा नव्हता भाग्यवान, हजारो रेडे, पण सगळ्या रेड्याची समाधी होते का? नाही. त्याला ज्ञानोबारायांसारख्या संतांची कृपा आणि माऊलीचा आशीर्वाद, माऊलींची संगती पाहिजे.
नाही तर विचार करून पहा त्या रेडानं आपल्या जीवनात काय कमावलं होतं. किती दिसायला सुंदर होता तो रेडा. बरं किती इस्टेट कमावली होती त्या रेड्यानं. कोण्या विद्यापीठात शिकायला गेला होता. काहीच नव्हतं माऊली, काहीच नव्हतं. केवळ आणि केवळ माऊलींसारख्या संताची संगती जीवनात मिळवली. त्याचा परिणाम देव पदाला प्राप्त झाला. आज त्या समाधीवर हजारो लोक डोकं टेकवतात, नतमस्तक होतात. यात्रा भरते, तिथं अभिषेक करतात लोक. आणि नुसतं रेडा म्हणत नाही तर रेडेश्वर महाराज की जय म्हणतात. हा अधिकार, ही कृपा संताच्या संगतीनं प्राप्त होते. म्हणून संताचे साधूचे संगती तरनो पाय, तरनो पाय. साधूचे संगती तरनो दृष्टांताची मात आणि साधूचे संगती. म्हणून निसर्गाची अवकृपा म्हणा, कृपा म्हणा, आणि लाईट गेली या ओघाओघात बोलण्याच्या ओघामध्ये लक्षही राहिलं नाही. वेळ कशी निघून गेली समजलं नाही. आपली वेळ संपत आली. अगदी 2-5 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. संप्रदायाच्या नियमानुसार भजन करू. विठोबा रखुमाई, न चुको हरिभक्ती. देवा, तुमच्या चरणाची सेवा जर घडत असेल तर कोणत्याही यातीमध्ये जन्म दिला तरी चालेल. कारण न पाहे याती कुळाचा विचार. हा भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. संत महात्मे म्हणतात, देवा कोणत्याही कुळात जन्माला घाल, जन्म हो का भलते याती. अगदी एकाच वाक्यात, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. म्हणजे तुकोबा म्हणतात, देवा कुत्रा करायचा असेल तरी चालेल, पण संतांच्या दारीचा कुत्रा कर. कारण तुझी ये दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. बस कुत्रा करायचा असेल तरी संतांच्या दारातला. आणखीन पुढचं ऐका, महाराज म्हणतात, किडा करायचा असेल किडा तरी चालते, पण संतांच्या न्हाणीतला कर. संतांची न्हाणी होईन मी किडा. आता आणखीन काय सांगा, घाणीतला किडा कर म्हणतात, पण संतांच्या न्हाणीतला कर. म्हणजे त्यांनी आंघोळ केली की निदान ते पाणी तरी माझ्यापर्यंत येईल. म्हणून जन्म हो का भलते याती.
परी न चुको हरिभक्ती, पण जीवनामध्ये परमार्थ घडावा, चरणाची सेवा घडावी, एवढीच अपेक्षा आहे. भगवान परमात्म्याच्या शरीरामध्ये, शरीराच्या ठिकाणी 8 प्रकारचे कमळाचे आकार आहेत. कमळाचे आकार आहेत 8 ठिकाणी. देवाचं मुख कमल आहे, म्हणजे चेहरा कमळाच्या आकाराचा आहे. मुख कमल, नेत्र कमल, हस्त कमल, शीर कमल, नाभी कमल, कटी कमल आणि चरण कमल. हे 8 ठिकाणी कमळाचा आकार आहे देवाच्या शरीरामध्ये. दुसरं कारण आहे, लक्ष्मी मातेचा जन्म सुद्धा समुद्रातून झालेला आहे आणि कमळाचा जन्म उगम सुद्धा पाण्यातून झालेला आहे. म्हणून लक्ष्मी मातेचं दुसरं नाव आहे कमळा. आणि मग नामदेव महाराज त्या भगवान पांडुरंगाला कमलेचा पती म्हणतात. कमळापती. देवा, पुढच्याही जन्मोजन्मामध्ये मला हेच द्या, दुसरं काही नको. अभंगाचं शेवटचं नामामने कमलापती, नामामने कमलापती, नामामने कमलापती, नामामने कमलापती.
हरा
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की सर्व